नमस्कार. मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपलं आयुष स्वास्थ्य या विश्वजा आयुर्वेद प्रणीत चॅनलमध्ये स्वागत करते. तारुण्य पेटिका काय येत आहेत बरं? सगळ्यांनाच ते येतात का? मग ज्यांना येतात त्यांनी त्यावर काय उपाय करावे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चेहऱ्याला किंवा मुखकमलाला चंद्राची उपमा दिली जाते. चंद्राची शीतल प्रभा आणि शीतल तेज यामुळे ती उपमा दिली जाते. आता जर चंद्राला दुर्बिणीतनं बघितल्यासारखा चेहरा दिसायला लागला तर मग काय करायचं बरं? तरुणींनाच नव्हे तर तरुणांना पण चिंता वाटायला लागते की आता काय करावं. तर तारुण्य पेटिका म्हणजे काय? तर आचार्यांनी असं सांगितलेलं आहे की वात, कफ आणि रक्त ह्यामुळे चेहऱ्यावर शाल्मली कंटक म्हणजे काटेसावरीचं जे झाड असतं त्याच्या काट्यांच्या सारखे दिसणारे फोड जेव्हा चेहऱ्यावर येतात तेव्हा त्याला युवान पेटिका किंवा तारुण्य पेटिका असं म्हणतात. तर वाग्भटाचार्यांनी त्याच्यात मेदाची दृष्टी असते असंही सांगितलेलं आहे. काही जणांचं असं होतं की पित्ताच दोषाचं असंतुलन होतं किंवा पित्त वाढतं, त्यामुळे रक्तातली उष्णता वाढते आणि त्यामुळे पण तारुण्य पेटिका येतात. किंवा शुक्रधातू जो आहे तर वयात येत असताना शुक्रधातू हा व्यक्त होतो. पुरुषांमध्येही आणि स्त्रियांमध्येही आर्तवाची व्यक्तता होत असते. तर त्यामुळे सुद्धा तारुण्य पेटिका ह्या येऊ शकतात. किंवा रसधातू जो आहे तो बिघडला तरी त्याच्या आश्रयाने त्वचा असल्या किंवा तो त्वचेच्या आश्रयाने असल्या कारणाने त्वचेची दृष्टी होऊनही या पेटिका येऊ शकतात. तर असे वेगवेगळ्या दोषांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पेटिका येतात. आता आधुनिक शास्त्र काय म्हणतं बरं? तर आपल्या त्वचेवर तैलग्रंथी असतात, सिबॅशियस ग्लँड नावाच्या. तर त्यातून सीबम हा तैलयुक्त पदार्थ जो आहे तो स्रवतो. मग काही वेळेला डेड स्किन किंवा हा तैलयुक्त पदार्थ किंवा धूळ हे साचतं त्वचेच्या रोमरंध्राच्या ठिकाणी आणि रोमरंध्र जी आहेत ती बंद होतात आणि मग त्या ठिकाणी जंतू संसर्ग होतो. ॲक्ने बॅसिलस किंवा त्या प्रकारचे बॅक्टेरिया जे असतात त्याचा तिथे संसर्ग होतो आणि तिथे पुळी तयार होते, आतमध्ये पू तयार होतो आणि मग काही वेळेला ब्लॅक हेड, व्हाईट हेड किंवा ही पू असलेली छोटी पुटकुळी, मोठी पुटकुळी किंवा नोड्यूल असं तयार होतं आणि तारुण्य पेटिका ज्या आहेत त्या येतात. तर वयात येत असताना हार्मोनमध्ये बदल होत असतात, त्यावेळेला अँड्रोजन्सचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं असतं. किंवा स्त्रियांमध्ये पाळी येण्याच्या पूर्वी पण अँड्रोजनचं प्रमाण थोडंसं वाढतं किंवा PCOS झालेला असेल तर त्यावेळेला. तर अशा वेगवेगळ्या वेळेला किंवा कारणांमुळे तारुण्य पेटिका ज्या आहेत तर त्या येतात. मग आता आल्यानंतर काय करावं बरं? आता ह्या तर काही सगळ्यांना येत नाहीत, काही जणांनाच येतात. मग त्याची आपण कारणं बघूयात. त्याआधी त्याची लक्षणं काय असतात? तर चेहऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या पुटकुळ्या होतात, कधी छोट्या असतात कधी मोठ्या असतात. त्वचा जी आहे चेहऱ्याची ती खरखरीत होते, हात फिरवला तर आग होते, काही वेळेला त्या दुखतात, त्या फुटतात, त्यातून स्राव येतो किंवा पू येतो आणि मुख्य म्हणजे ते दिसायला काही वेळेला खराब वाटतं किंवा तिथे सतत जंतू संसर्ग होत असेल आणि आग होत असेल, दुखत असेल तर ते तितकंसं कम्फर्टेबल वाटत नाही. त्यामुळे मग त्याच्यासाठी उपाय जे आहेत ते करून घ्यायला पाहिजे. तर त्याची कारणं जी आहेत तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे पोट साफ नसणे, पोषक द्रव्यांचा अभाव, पचनसंस्थेच्या तक्रारी, अवेळी जेवणं, विशेषतः रात्रीच्या वेळेला उशिरा जेवणं, तेलकट, मसालेदार, चमचमीत, झणझणीत असे पदार्थ वारंवार खाणं, विशिष्ट अशी दिनचर्या नसणं, म्हणजे सकाळी लवकर उठायचं, रात्री झोपायचं ह्याचा अजिबात पत्ता नसणं, केव्हाही झोपायचं, केव्हाही उठायचं, केव्हाही खायचं, बऱ्याचदा कामाच्या गडबडीत धावपळीमध्ये पाणी प्यायचं राहून जातं, त्यामुळे योग्य प्रकारे पाणी न पिणं, अशी बरीच कारणं आहेत. किंवा आहारामध्ये आंबवलेले पदार्थ जास्त असणं किंवा लोणचं, केचप याच्याशिवाय जेवणच न होणं असं पण आहे. चायनीज पदार्थ जे आहेत विशेषतः बाहेर बनवलेले ज्याच्यात चायनीज मसाले असतात, अजिनोमोटोसारखे पदार्थ असतात ते वारंवार खाणं, फास्ट फूड खाणं किंवा कोल्ड्रिंक्स आहेत, चहा कॉफी आहे त्याचं प्रमाण खूप जास्त असणं यासारखी अनेक कारणं आहेत. धूळ, प्रदूषण हे पण एक कारण आहे. चेहऱ्याची स्वच्छता न करणं
हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. तर ह्या पद्धतीची अनेक कारणं आहेत किंवा हार्मोनमधलं बदल, असंतुलन जे आहे त्याच्यामुळे पण या पिटिका येतात. काही आजार असतात किंवा काही प्रकारची औषधं दिलेली असतील तर त्याच्यामुळे पण हे येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस. तर आजकाल सगळ्यांनाच कमी अधिक प्रमाणात स्ट्रेस असतो, पण तो स्ट्रेस मॅनेज न करता येणं हेही एक महत्त्वाचं कारण आहे. तर अशी विविध कारणं आहेत. आता आपण त्याच्यावरचे उपाय बघूया. तर सगळ्यात पहिलं म्हणजे शरीर शुद्धी करून घेणं. तर पंचकर्मातलं वमन, विरेचन किंवा रक्तमोक्षण, जो दोष आपला बिघडलेला आहे त्यानुसार वैद्यांच्या सल्ल्यानं हे कर्म करून घेणं. पोटातली औषधंही घ्यायला लागतात, कारण बऱ्याचदा जंतुसंसर्ग झालेला असतो किंवा हार्मोनमध्ये जर असंतुलन झालेलं असेल तर फक्त लेप लावून होणार नाही, तर तुम्हाला पोटातली औषधं पण घ्यायला लागतात. आता बाहेरून तुम्ही कुठले लेप लावू शकतात, तर लोध्र, वेखंड यासारख्या लेप एकत्र करून किंवा हळद, जायफळ हे उगाळून घेऊन तुम्ही त्याचाही लेप लावून घेऊ शकतात. सारिवा, रक्तचंदन, वाळा, चंदन ह्यासारखे फेस पॅक जे आहेत तर ते वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही वापरू शकतात. किंवा जांभळाची, आंब्याची, वडाची पानं आहेत किंवा त्याच्या सालीचं चूर्ण आहे त्याचाही लेप तुम्ही करू शकतात. असे वेगवेगळ्या पद्धतीचे लेप आहेत. याला ज्याची उपमा दिली आहे ते शाल्मली किंवा काटेसावर जे आहेत तर त्याचे काटे जे आहेत तर ते दुधात उगाळून घेऊन त्याचाही लेप करता येतो. तर असे वेगवेगळे लेप आहेत. किंवा हे पुटकुळ्या फुटल्यानंतर त्वचेवर जे आहेत तर ते डाग पडलेले असतात, तर ते काळे डाग जाण्यासाठी किंवा खड्डा पडलेला असेल तर ते भरून येण्यासाठी जे आहे तर तुम्हाला अभ्यंतर चिकित्सा करावी लागते. त्याचबरोबर कुंकुमादी लेप आहे किंवा कुंकुमादी तेल आहे ते तुम्ही बाहेरून लावून घेऊ शकतात. तर ह्या पद्धतीचे उपाय जे आहे तर तुम्ही करून घेऊ शकतात. काही वेळेला काय होतं की एक प्रकारचा कोंडा होतो डोक्यामध्ये आणि त्याचे काही पार्टिकल्स जे आहेत तर ते तुमच्या कपाळावर, छातीवर, पाठीवर पडतात आणि मग तिथे पुटकुळ्या येतात. तर त्या कोंड्याची चिकित्सा पण करायला लागते ह्या पिपल्सच्या उपचाराबरोबरच. तर तेही तुम्ही करून घ्या आणि वैद्यांच्या सल्ल्याने हे उपचार करून घ्या. तसंच तुमच्या दिनचर्येमध्ये बदल करून घ्यायचा आहे. म्हणजे सकाळी वेळेवर उठायचं, मुख्य म्हणजे रात्रीची जागरणं टाळायची आहेत, दिनचर्या व्यवस्थित पाळायची आहे, रोजचा व्यायाम किंवा काहीतरी शारीरिक ॲक्टिव्हिटीज या व्हायला पाहिजे आहेत. तुमचं पाणी जर कमी पिण्यात येत असेल तर पाणी तहान लागल्यावर योग्य प्रमाणात प्यायला पाहिजे आहे. पोट साफ होण्यासाठी एरंड तेल किंवा काळ्या मनुका यासारखी काही द्रव्य जी आहेत ती वैद्यांच्या सल्ल्यानं तुम्ही घ्यायला पाहिजे आहे. आहार जो आहे तो साधा पाहिजे. रोजच्या रोज तळलेलं, तिखट, झणझणीत असं न घेता कधीतरी घ्यायला हरकत नाही, पण रोजचं जेवण जे आहे ते साधं असायला पाहिजे. खूप मसालेदार नको. मासे, दही, आंबवलेले पदार्थ, गवार, वांग यांचं अतिरिक्त प्रमाण तुमच्या आहारामध्ये नको. शीतपेयांचं प्रमाण किंवा कॅफेनचं प्रमाण जे आहे ते तुम्ही कमी करायला पाहिजेत. आणि काही तेलं आहेत जी वर्णीय द्रव्यांनी किंवा जे त्वचेला चांगले करणारे द्रव्य आहेत त्यांनी सिद्ध केलेलं अभ्यंग तेल आहे, त्याच्याने अभ्यंग केलं तर तुमची त्वचा, चेहरा हे नितळ राहू शकतं. तर असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्ही करून घेऊ शकतात आणि गरज पडली तर वैद्यांचा सल्लाही तुम्ही घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही आपल्या चेहऱ्याची निगा राखू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चेहऱ्याची स्वच्छता जी आहे ती ठेवायला पाहिजे. दिवसातनं 2दा किंवा 3दा चेहरा स्वच्छ धुवायला पाहिजे. तर असे उपाय करून तुम्ही तुमचा चेहरा छान ठेवू शकता. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.